बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यातील अनेक भागातील गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका चोरट्याला नागपूरच्या तहसील पोलिसांनी अटक केली आहे। राजेंद्र गबाले असं या चोराचं नाव असून तो अहमदनगरचा रहिवासी आहे। त्याच्यावर यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असे गुन्हे दाखल आहेत। त्यानं शहराच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत एका व्यापाऱ्याकडून 1,80,000 रुपयांची रोकड चोरली होती। तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते। तहसील पोलिसांनी अटक केलेला हा चोरटा 47 वर्षीय राजेंद्र गबाले अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा रहिवासी आहे। राजेंद्र याच्यावर राज्यातील अहमदनगर, पुणे, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात चोरी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत। ठाण्यातल्या मानपाडा येथील 34 वर्षीय शरीफ शब्बीर शेख असं तक्रारकर्त्याचं नाव आहे। तो व्यवसायानं डेंटल प्रोडक्टचा व्यापारी आहे। 14 जानेवारी रोजी तक्रारदार कामानिमित्त नागपुरात आला होता आणि त्यानंतर गीतांजली चौकातील भागीरथ गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता। त्यांच्या खोलीतून अज्ञात चोरट्यानं 1,80,000 रुपयांची रोकड चोरून नेली होती। त्यांनी याबाबत तहसील पोलिसात तक्रार केली होती। पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला। पोलिसांनी चोरट्याजवळून आधार कार्ड, पॅन कार्ड अशी अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत। त्यानं आणखी कुठे कुठे चोऱ्या केल्या आहेत याचाही पोलीस तपास करतायत। पुलिस नायक शंभू किरार इन्होंने बहुत से सीसीटीवी खंगाले, उनको ट्रैक किया। कौन है आरोपी कभी उनका लोकेशन पुणे में आता था, कभी बम्बई में आता था। वो मूल का वाबड़ेवाड़ी तालुका राहुरी डिस्ट्रिक्ट अहमदनगर का है। राजेंद्र भागवत गबाले नाम उनका नाम है। और घर को ही बताता कहीं मैं कौन सी कंपनी, फर्जी कंपनी में काम करता हूँ और अलग अलग शहर में मैं मार्केटिंग रिप्रेजेंटेटिव करके जाता हूँ। उनका यही मोडस था कि बड़े बड़े शहर में जाना, वहाँ एक आधा गेस्ट हाउस में रुकना और जो कोई नया गेस्ट आए उनके पास पैसा है, अगर उसका कोई कैजुअल अप्रोच था तो उनके पास से पैसे चुराना, ये उनका काम था। हमारे रिकॉर्ड के मुताबिक उनके ऊपर 3 गुने दाखिल है, रत्नागिरी और पुणे में भी। पुणे, ठाना और रत्नागिरी, नासिक, औरंगाबाद, अभी हर शहर में ऐसा घूमता रहता है। जो हर एक शहर में चोरी करने वाला जो आरोपी था और राजेंद्र गबाले मिल गया है। उनके पास से 50,000 रुपये का मुद्देमाल जब्त कर रहा है हमने और आरोपी पीसीआर में 3 दिन से।